नमस्कार मंडळी, वेलकम टू P3 पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि आज मंडळी मी खूप जाम खुश आहे. का? कारण आज आमच्यामध्ये आहेत सगळ्यांना नाचवणारे त्यांच्या जबरदस्त सुपरहिट गाण्यांवर शांताबाईसारखे गाणे, म्हणजेच आपल्यामध्ये आहेत संजय लोंढे सर. सो सर, वेलकम टू P3. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आमच्या पूर्ण टीमतर्फे. हॅलो. येस सर. सो आज खूप आनंद होत आहे कारण तुम्ही एवढे सुपरहिट गाणे दिलेले आहेत सर, काय बोलायचं. म्हणजे लहानपणापासूनच आम्ही तुमच्या गाण्यावर नाचतोय आणि ही सुवर्ण संधी आहे. खूप एक आनंद होत आहे की या ठिकाणी तुम्ही आलात आणि आज आम्ही तुमच्यावर हा पॉडकास्ट करू शकत आहोत. सो सर, खूप सारे क्वेश्चन्स आहेत आज जाणून घ्यायचे आहेत तुमच्या गाण्यांबद्दल, तुमच्या लाईफबद्दल, कसं सगळं हे घडलं. सो आपण सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून, जो असेल कसं तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात, ही जर्नी कशी सुरू झाली सर? प्रथमतः मी माझ्या घरचं बॅकग्राऊंड सांगेल आणि सांगण्यात मला आनंद पण वाटेल. खरं तर मी अतिसामान्य घराण्यातनं जन्मलेलो एक साधारण व्यक्ती आहे. ओके. म्हणजे घरची परिस्थिती हालाकीची. वडील टिंबर मार्केटमध्ये हमाली करणं, जुन्या लाकडांचे व्यापारी, पुढं नंतर झाले ते. आम्ही 4 भाऊ 1 बहीण असा आमचा, आणि आई वडील असा आमचा घराचा परिवार होता, घर परिवार होता. सर्व आम्ही शाळेत असताना, ओके, त्यावेळेस देखील खूपच म्हणजे परिस्थिती कठीणच होती आमची घरची. पण कसेबसे मला लहानपणापासून ज्यावेळेस मी 5वी इयत्तेनंतर 6वीत गेलो, मला गाण्याची आवड निर्माण झाली. इतकी आवड निर्माण झाली की मी मोहम्मद रफीचा जबरदस्त फॅन झालो. क्या बात आहे. रफी साहेबांची गाणी ऐकत झोपायचो, उठायचो, दिवसभर तेच गाणे गुणगुणायचो. अच्छा. अगदी गळ्यामध्ये घरातला रेडिओ, त्याच्यावरती मोहम्मद रफींचे गाणे मोठ्याने गळ्यात घालून वस्तीमध्ये फिरायचो मी. अशा हालाकीमधनं मी गेलेलो आहे. आणि ती आवड करता 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 एक वयाची काही 15, 16, 17 वर्ष वयाचा झाल्याच्यानंतर मला इतकी गाण्यांची आवड निर्माण झाली की मी एखाद्या ऑर्केस्ट्रा मागं फिरायचो की मला संधी मिळावी कुठेतरी गायला. ओके. मोहम्मद रफीची गाणी. मग मी बरेच पुण्यातल्या ऑर्केस्ट्रामध्ये मी फिरलो. ओके. कोणाला प्रत्येकाला संधी मागितली, कोणी दिली, कोणी नाही दिली. आणि ज्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी मी गाणं गाऊन पब्लिकची शाबासकी घेतली. असं करत करत 1988 साली हे सगळं घडलं. 88 ते 90 या कालावधीमध्ये मी मोहम्मद रफीच गायचो. त्याच्यानंतर 92, 93, 94 त्याच्यातनं मला इन्कम काही मिळाले नाही. आणि अक्षरशः मी गाण्यामुळं माझं शिक्षण थांबवलं. कारण मला काय करायचं होतं, लहानपणापासून जी जिद्द होती की मी गाण्यातच करेल, जे काय करायचं गाण्यामधनंच करेल. तर मी रफीची गाणी गाऊन 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 बरेच दिवस झाले. इन्कम काय होईना, मला 1 रुपया मिळेना. हे सर, जेव्हा तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये होतं हे झालं? कितवीला होता तेव्हा? 8वी सोडलीच होती मी मराठी मीडियममधनं. अरे बापरे. आणि काय रिझन होतं, म्हणजे तुम्ही शालेय जे जीवन होतं ते का असं मध्येच थांबवलं? मला गाण्याची आवड. मला काय करायचं ते गाण्यातनंच करायचं. अच्छा. आणि हे मी लहानपणापासून जिद्दच मी बाळगली होती की आज ना उद्या कधी ना कधी तरी माझ्या आयुष्यात थोडीफार कलाटणी येणार. आणि ते नेमकंच मी नंतर घडवून आणलेलंच आहे. क्या बात आहे. सो एक होप होता तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला वाटलं की माझं आयुष्य कदाचित ह्याच्यामध्ये काहीतरी होईल, करिअर, आणि टर्निंग पॉईंट मिळेल. परंतु नंतर असं झालं की मला काही त्याच्यातनं उपयोगितेसाठी काही पैसे मिळेना. म्हणून मी काय केलं, एक मराठी गाण्यांची ओढ म्हणून निर्माण केली. मराठी गाणी गायला लागलो. मला सर्वात आवडते मराठीमध्ये म्हणजे प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, या लोकांची मी गाणी ऐकायचो. टेपची कॅसेट आणायचो, वाजवायचो, गाणी पाठांतर करायचो. दिवस रात्र त्यांची अनेक गाणी पाठ केले. ओके. परंतु तिथंही मला स्कोप मिळेना. नंतर मग नवीन गाणी गाण्यासाठी मी काही कवींकडे गाणी मागायला जायचो. तर त्यावेळेस प्रत्येक कवी गाण्याचे पैसे मागायचे की मला एवढे पैसे दे तरच मी गाणं लिहून देतो तुला, नवीन गाणं. माझ्याकडे पैसे नसायचे. मग मी स्वतः प्रयत्न केला की कसं बस आपण लिहायचं, तुटका फुटका का होईना पण लिखाण करायचं. मग मी लिखाणाकडे वळलो. ओके. सुरुवातीला काही जमलंच नाही मला लिखाण करायला. अजूनही जमत नाही. असा कुठलाही कलाकार परिपक्व नाही की ज्याला सर्वच येत आहे.
पण शिकतच राहणं हे संगीत किती शिकलं तरी कमीच आहे. तर मी शिकत गेलो. त्याच्यानंतर स्क्रिप्ट गाण्यांचे बनवायचो. सुरुवातीला मी महाराष्ट्रातले काही देवस्थान आहेत त्या देवस्थानावरती गाणी लिहिले. अच्छा. बरेचसे. मग पहिला ब्रेक मला मिळाला कृणाल म्युझिक कंपनी. ओके. जयेश भाई यांच्याकडनं. जेजुरीची गाणी होती खंडोबाची. त्या गाण्यात कॅसेटमध्ये सर्व गाणी माझीच होते. ओके. ही कधीची कहाणी असेल, कोणत्या सालची? एक 93-94. ओके. 93-94 साली मुंबईला कंपनी होती. त्यावेळेस मग ते गाणी थोडीफार गाजले पण. आणि तेव्हा तो आय थिंक सो काळ असा होता की ज्याच्यामध्ये आता तर ठीक आहे डिजिटल मीडिया एवढी आहे ना, प्लॅटफॉर्म आहे. त्यावेळेस फक्त टेप रेकॉर्डर किंवा रेडिओ होता. अच्छा. असं सुविधा होते त्यावेळेस. ओके. मग त्याच्यानंतर कसं कसं घडत गेलं पुढे सर्व? पुढे मग लिहिता लिहिता मी बरेचसे गाणी, माझं सर्वात पुण्यामधून हिट झालेलं गाणं पुणे जिल्ह्यातून. अच्छा. की आजपर्यंत जेवढे गाणी हिट झाली होती सगळे मुंबईवरून आलेले होते, मुंबईचे कलाकारांचे होते. पण पुण्यातून हिट झालेलं पहिलं गाणं माझं म्हणजे धनगरवाड्यात घुसला. हो. हे गाणं खूपच गाजलं त्या काळी. अजूनही हिट आहे. अजूनही कुठल्याही याच्यात लागतं. आणि ते गाणं मी नाकोडा म्युझिक कंपनीचे जयंतीबाई यांना दिलं होतं ते गाणं. ओके. अच्छा. आणि मग आपण येऊयात डिरेक्टली 2016कडे. बरोबर. सो शांताबाई म्हणजे असं गाणं आहे की हे 7 समुंदर के आगे भी पहुंच चुका है. इंटरनॅशनली पर लोक वाजवतात. पीपल डान्स, पीपल एन्जॉय. आणि एक खूप गर्वाची गोष्ट आहे ना की आपल्या पुण्यातून एवढे मोठे कलाकार सर आहेत आणि हे गाणं पुण्यातून गेलं आहे, ते पण नानापेठेतून. सो हे कसं घडलं, ह्याच्या मागची स्टोरी काय आहे? खरं तर माझ्या घरच्यांचा पाठिंबा, माझी मिसेस सुनीता, माझ्या आईवडिलांचा, माझ्या भावंडांचा, या सगळ्यांच्या घरातून मला पाठिंबा होता माझ्या कलेला की कुठेतरी पब्लिकनी वाव द्यावी असा पाठिंबा घरच्यांचा होता आम्हाला. म्हणून मला जिद्द अजूनही माझी बळकट झाली. तर शांताबाई हे गाणं, आत्ता माझी मुलगी आहे 26 वर्षाची. ओके. तर तिच्या जन्माच्या 20 वर्ष आधीच मी लिहून ठेवलं होतं. ओके. बापरे. लिहून ठेवलं होतं. फक्त ज्यावेळेस गाणं मी ट्रॅक बनवला, ट्रॅक बनवल्याच्या नंतर मग 20 वर्षानंतर मी ते गाणं गायलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं की माझी मुलगी लहान असताना मी तिला मांडीव घेऊन खेळायचो की तिला शांताबाई असं म्हटलं की ती अशी झुलायची. असा एक त्यावेळेस होतं. परत नंतर मग असं झालं की माझा एक लहान भाऊ. ओके. ही आमच्या घरात सगळ्यात मोठी दुःखी कहाणी आहे. माझा लहान भाऊ अनिल M.Com शिकलेला, निर्व्यसनी. शुगर झाली म्हणून एक निमित्त घडलं. एक किडनी फेल झाली त्याची, अचानक एक किडनी फेल झाली. एक म्हणता मग हळूहळू त्याचे डायलिसिस करत दुसरी किडनी फेल झाली. आणि दोन्ही किडनी फेल झाल्याच्या नंतर त्याचा उपचार करण्यासाठी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. तरी पण मी शेवटपर्यंत त्याच्यासाठी झटलेलो आहे. या गाण्यांच्याच गाणी लिहून रेकॉर्डिंग करून कंपन्यांना द्यायचो. त्यावेळेस कंपनी मला काही पैसे द्यायचे, त्याच्यावर मी घराची उपजीविका, मुलांचं शिक्षण, माझ्या मुलांचं शिक्षण केले. माझ्या भावाचा खर्च भागवत गेलो. पण शेवटची अशी स्टेप आली की माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते. नंतर इतका म्हणजे अशक्त झाला होता की आता घरीच ठेवायला काही देण्याची, औषधाची गरज नाही आहे, घरात जे काय होईल ते याचं होणार आहे असं म्हणून शेवटी मग ससून हॉस्पिटलला टाकला. मग पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला टाकल्याच्या नंतर त्याच्या उपचाराचा खर्च भागवायला आमच्याकडे 10 रुपये खिशात नव्हते. बापरे. मग मला आठवलं की मी काही वर्षापूर्वी एक असा ट्रॅक बनवलेला आहे. त्या ट्रॅकवर जाऊन मी गाणी बनवलं. शब्द पूर्ण लिहिलेले नव्हते, मी पटकीने शब्द लिहून काढले, गाणं गायलं शांताबाई. पूर्ण गाणं झालं आणि ते गाणं बनवून मग मी सुमित म्युझिक कंपनी, माननीय आमचे सर सुभाष सर यांना ऐकवलं. त्या क्षणी त्यांना ते गाणं आवडलं. ते गाणं मी काही पैशामध्ये विकलं. ते गाणं म्हणजे काय पुरेसे नव्हते पैसे, पण तरी पण विकलं आणि तोच पैसा घेऊन माझ्या भावाच्या उपचारासाठी लावला. दुर्दैव असं की माझा भाऊ, शेवटचं माझं तेवढंच गाणं ऐकलं आणि तो माझा भाऊ एक्सपायर झाला. या जगाचा निरोप घेतला. माझं शेवटचं गाणं ऐकलं आणि त्याचा एक शब्द माझ्या अजून लक्षात आहे की भाऊ, मला तो भाऊच म्हणायचा, संजू भाऊ, हे गाणं खूप गाजणार आहे.
तितका बोलला आणि काही दिवसांनी तो गेला जगापलीकडे. मग आजही मला त्याची आठवण आली तरी आमचं घर अख्खं अस्वस्थ होतं. त्याच्यानंतर आई गेली, वडील गेले, गाणं गाजलं. पण त्या गाण्याची मला जेवढे प्रतिसाद मिळाला, इतकी वाहवा शाबासकी, प्रत्येक टी व्ही चॅनल, शो झाले, अख्खा महाराष्ट्राचे जिल्हे फिरलो. परंतु आज ते बघण्यासाठी ना माझा भाऊ आहे, ना माझे वडील, ना माझी आई आहे. इथं मला कुठेतरी थोडीफार खंत वाटते. अशी शांताबाईच्या गाण्याची माझी कहाणी आहे ती. पण डेफिनेटली वाईट तर भरपूर वाटतं, पण त्यांचाच कदाचित शांताबाई गाण्यावर आशीर्वाद आहे त्यांचाच असणार. आणि त्याच्यामुळंच हे एवढं आज मोठं हिट, सुपरहिट गाणं झालेलं आहे. बरोबर. आणि स्ट्रगल ऐकल्यावर खरंच वाईट पण वाटतं, पण त्याचबरोबर एका आर्टिस्टची जिद्द ही पण तुमच्या कष्टातून खरंच सर दिसून येते. आणि हार मानले ना तर तो माणूस तिथंच संपून जातो. मी इतकी जिद्द चिकाटी ठेवली संगीताबद्दल, जी माझी जिद्द होती लहानपणापासून की मला काहीतरी करिअर करायचं आहे, गाणं करायचं आहे, म्हणजे त्याच्यात नाव कमवायचं आहे. आणि मी ते करून दाखवलंच माझ्या जिद्दीने. आणि माझ्या आई वडील, भाऊंच्या, सर्वांच्या आशीर्वादाने ते घडलंच. आणि खरंच सर तुम्ही पण एक असा एक्झाम्पल आहात न पुणेच पण पूर्ण आपल्या देशासाठी, की एका कलाकाराने कधीच जिद्द नाही सोडावी. बरोबर. किती संकट येऊ द्या, काय होऊ द्या, पण कलेला त्यांनी पकडून चाललं पाहिजे. कारण डेडिकेशन आहे, ते पॅशन आहे, ज्यासाठी तुम्ही एवढे स्वप्न बघितलेले आहेत, ते कोणत्याही कारणास्तव सोडू नये. आता कसं, आम्ही लोककलावंत म्हटलं तर आमचं हातावरचं पोट. ज्यावेळेस काही कार्यक्रम येतील, काही गाण्यांची कामं येतील, लिखाणाची वगैरे, त्याच्यावर आमचं पोट आहे. बरोबर. हातावरचं पोट. परंतु मागचा काय असा काळ गेला की लॉकडाऊन अवघड गेला काळ. प्रत्येक कलाकारासाठी अवघडच गेलेलं आहे ते, सर्वांसाठी. त्याच्यावर सुद्धा मी मात करून पुन्हा स्टँड झालेलो आहे. वाव. पुन्हा स्टँड जिथल्या तिथं आलो आहे. सो सर, आता आम्ही आत्तापर्यंत ऑडिओमधून ऐकतो शांताबाई गाणं, व्हिडिओ बघतो यूट्यूबवर इथे तिथे, पण आज एक काही ओळी तुमच्या तोंडून डेफिनेटली ऐकायला आवडतील. तर पहिलं तर गाणं माझं ते, बरेचसे गाणे हिट आहेत. शांताबाई तर मी गाणारच आहे, आज या चॅनलवरती आलेलो आहेत. तर त्याच्या आधी माझ्या काही गाण्यांची ओळख पण मी सांगतो. धनगरवाड्यात घुसला हे गाणं हिटच आहे. त्याच्यानंतर गिरणीवाल्या दादा काय बघता वळूनी, काळूबाईला जायचं मला द्या की दळूनी, हेही गाणं माझंच खूप हिट आहे. त्याच्यानंतर सांगना देवी माझ्या भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला, इतके मिलियन्स, इतकं पॉप्युलर गाणं आहे ते. पण आज घरामधली कुठलीही बहीण घरात स्वयंपाक करताना हे गाणं गुणगुणतेच आपण ऐकतो. आणि त्याच्यानंतर काही डबल मिनिंगची गाणी भरपूर मी काय केलेत. पण आता तुमची जर हे आहे ना फरमाईश आहे तर थोडीशी नक्कीच ऐकून घ्या. शांताबाई की चलने की आवाज़ सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लाकात छान, नजरेचा बाण, तीर कामान, मारी ती चक्रा, तुझा ग नकरा, इकडून तिकडं मारी ती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. वाह, क्या बात आहे. सुपर सर. आणि जेव्हा हे ऑडियन्स ऐकतील त्यांना म्हणजे सगळे त्यांचे चांगले चांगले ते मोमेंट्स जेव्हा ते या गाण्यावर नाचलेत, कदाचित फॅमिलीज बरोबर, फ्रेंड्स बरोबर, खूप लग्नांमध्ये पण हे गाणं केलं जातं, संगीतमध्ये, हे सगळे डेफिनेटली आठवेल. आणि या गाण्याने मला इतकं पॉप्युलर केलं सर्वत्र. आत्ता हे गाणं मराठी चित्रपटात येत आहे. चित्रपटाचं नाव आहे आमदार निवास. अच्छा. आणि अक्षरशः ह्या गाण्यावरती सनी लिओनीने डान्स केलेला आहे. अरे बापरे, वाह. हे गाणं आता मराठी पडद्यावरती पण येत आहे. आता त्याच्यानंतर पुढं माझा मुलगा पवित्र, पवित्र नाव आहे त्याचं, त्याचा माझा आवाजामध्ये एक आगळं वेगळं गाणं मी बाजारामध्ये लवकरच लॉन्च करतो आहे. त्याच्याही मी ओळी गाऊन दाखवेल. परंतु त्याआधी सांगण्याचा मला एक तात्पर्य आहे की मी आत्तापर्यंत
आपली मराठी भाषा त्याच्यावरती लिहिलेली मी गाणे आणि सर्व प्रेक्षकांनी दिलेला मला प्रतिसाद याचाही मी खूप आभार व्यक्त करतो. परंतु माझ्या आयुष्यातला वेगळा टर्निंग पॉईंट म्हणजे प्रथमतः मी हिंदीमध्ये माझ्या मुलासोबत मी गाणं गातो आहे. ओके. ते गाणं मीच लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक पण माझंच आहे. फक्त एवढाच फरक आहे की हे गाणं मी डुएट करतो आहे आणि माझा मुलगा आणि मी गातो आहे, दोघं मिळून. वा, क्या बात आहे. तर त्या गाण्याची काही बोली सांगू का? येस येस सर, डेफिनेटली. एकच मिनिट. आम्हाला आवडेल. अरे टम 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 मेरी आइटम, हाय टम 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 मेरी आइटम, तेरी बजती है पायल छम छम छम, क्या बात. टम 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 मेरी आइटम, अरे टम 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 मेरी आइटम, तेरी बजती है पायल छम छम छम. ओ वा, अशा पद्धतीचं गाणं. क्या बात आहे. सर केव्हा येत आहे गाणं? 2025. अच्छा, एक्सपेक्टेड. वा, नक्कीच नव्या वर्षाचं पब्लिकसाठी मी क्या गाणं बात आहे. केलेलं आहे. आणि माझा मुलांनी याच्या आधी माझं एक गाणं गायलं होतं, त्यावेळेस तो खूप लहान होता. आत्ता आहे 20 वर्षाचा. आत्ता हिंदीमध्ये त्याला प्रथमतः माझा एक नुकताच लॉन्च करतोय मी त्याला. नवीन लॉन्च आहे हा. ओके, नवीन संधी आहे त्याला. अरे वा वा. सो डेफिनेटली गणपतींमध्ये, मिरवणुकींमध्ये जबरदस्त हिट होईल. हो हो. आणि ऑल द बेस्ट सर तुमच्या या नवीन गाण्याकरिता आणि तुमच्या मुलाच्या लॉन्चकरिता. पण मला एक सांगायचं आहे की मला या क्षेत्रामध्ये झाले आता 30 वर्ष. नवोदित कलाकारांसाठी माझं एकच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये कधीही कोणीही हार मानू नये. वा. आपल्याला संगीताचं वेड आहे, ते कायम यश येऊ अपयश येऊ प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे. सर्वांनीच. एक नवीन जेवढे नवोदित कलाकार आहेत ना की माझं गाणं काय हिट होत नाही, हताश होऊन बसतात, अशांना माझं एकूणच सांगणं आहे की माघार घेऊ नका, पुढे चालत जा, कधी ना कधी नक्कीच होणार आपलं. वा. सर जसं आता आपण तुमच्या जर्नीबद्दल ऐकलं तर डेफिनेटली खूप अडचणी फायनान्शियली आल्या असतील. कारण तुम्ही जसं मेन्शन केलं की सोर्स ऑफ इन्कम सोर्स आहे तो फक्त गाणे लेखन वगैरे होतं. बरोबर. त्याच्यात सो सर काय चॅलेंजेस तुम्ही त्यावेळेस फेस केले? काही गाणे लिहिताना ते लिहित असतानाच मला असं वाटायचं की हे गाणं खूप चालणार आहे, पण गाणं लिहून माझ्याकडे ठेवून मी करणार काय? एका बाजूला माझी मुलं उपाशी, दुसऱ्या बाजूला हातात हिट गाणे. मी जर गाणं घरात ठेवलं तर माझी मुलं खातील काय, हा एक प्रश्न मोठा. मग त्या मुलांकडे बघून मी ते गाणं कंपनीला विकायचो, त्याच्यातून जे काय पैसे मिळायचे त्याच्यावर माझं कुटुंब मी चालवलेलं आहे. आणि असं करत मी त्यांची शिक्षणं पूर्ण केली. एक मुलगी माझी शिक्षिका आहे, आता परवा तिने TETची पण परीक्षा दिली, D.Ed B.Ed झाली ती, आणि MA पण करते सध्या. आणि दुसरी मुलगी ग्रॅज्युएशन करून ती पण आता इंजिनियर कॉम्प्युटरचा कोर्स करते. क्या बात आहे, व्हेरी नाईस. आणि मुलगा पवित्र संजय लोंढे हा 12वीत जातो आहे. अच्छा. तर जे काही कमवलं ते एका कागद पेनावर आणि माझ्या बुद्धिमत्तेवर. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये माझा गुरु कोणीच नाही आहे. गुरु म्हणजे जर मी फक्त ऐकून शिकलो असेल तर मोहम्मद रफी, आणि दुसरी गोष्ट प्रल्हाद शिंदे यांना बघून ह्यांची गाणी ऐकून मी माझ्यात कला आत्मसात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा गुरु अनुभव हा माझा गुरु आहे. वा. आणि अनुभव जो शिकवतो ते दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. बरोबर आहे. मग सर तुम्हाला कधी कधी वाटत असेल, रिग्रेट होत असेल की होतच की हे गाणं मला देताना पण त्रास होतो की अरे हे गाणं हिट आहे आणि मी आता हे देऊ कसं कंपनीला? परिस्थितीमुळे थोडंसं कारण मी आता सांगितलं की मी जर गाणं नाही देणार कोणाला, लिहून माझ्याकडे ठेवणार तर मुलं घरात उपाशीच राहणार. त्याच्यामुळं मला ते गाणं विकणं भाग पडतं. बस. ओके सर. खूप सारे मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांनी तुमचं गाणं घेऊन त्याच्यावर ॲक्टिंग पण केली आहे. तर कोण आहेत सर असे ज्यांचं तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडंसं सांगायला आवडेल? मी आत्तापर्यंत 2000 पेक्षा गाणी जास्त लिहिलेली, 2000पेक्षाही. आणि T-Series, कृणाल म्युझिक कंपनी, सुमित म्युझिक, फाउंटन म्युझिक, बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्यांना मी गाणी देत आलेलो आहे बऱ्याच वर्षापासून. आणि त्यांचे माझे चांगले संबंध आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे. नाकोडा म्युझिक कंपनी झालं, या सगळ्या कंपन्यांनी पण मदत केली, गाणी नेहमी देत आलेलो आहे. आणि
2000 गाण्यांपैकी बऱ्यापैकी माझ्या गाण्यावरती विजय चव्हाण, संजय खापरे, इवन माझ्या आवाजातली आरती अनुराधा पोडवाल, खंडोबाची आरती यांनी पण गायलेली आहे. आणि आजपर्यंत माझी गाणी प्रल्हाद शिंदेंनी स्वतः गायले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे, नशीब आहे. आज ते नाही आहे. विठ्ठल उमापांनी गायलेत माझे गाणे. आनंददादा यांनी पण गायले. तसेच मग वैशाली सामंत, परत काही खंडोबाची गाणी होती, सुदेश भोसले, उत्तरबाई केळकर, मोठ्या गायकांनी की ज्या लेवलपर्यंत माझं जाणं म्हणजे माझी पात्रता नाही आहे तिथपर्यंत जाणं. पण नशीब आणि माझी जिद्द चिकाटी एवढी घडवून येत होती की मी त्यांच्यासोबत काम केलं. मला याचा म्हणजे गर्व पण आहे. हां, बरोबर सर. आणि सर आत्ता लेटेस्ट आम्ही तुमचे काही क्लिप्स बघितले आणि तुम्हाला चला हवा येऊ द्या ह्या एपिसोडमध्ये पण इन्व्हाइट केलं गेलं होतं. हो, जी मराठीला. येस. आणि TV9 वगैरे तर इंटरव्ह्यूज भरपूर तुमचे झाले. कलर्स मराठीचे शो झाले. हां, जी मराठीला पण झाले. सो चला हवा येऊ द्या ह्याच्यामध्ये तुमचा सर अनुभव कसा होता, कसं वाटलं? डेफिनेटली खूप मजा आली असेल. भाऊ कदम द ग्रेट ॲक्टर आणि हॅट्स ऑफ टू भाऊ. आणि निलेश साबळे हो, खूप ग्रेट. सर्वच कलाकार म्हणजे एकदम कसलेले आहेत. बरोबर. आणि भाऊ कदम नेहमी त्या साडीत शांताबाई खूप हिट झाले. आणि ज्यावेळेस मी त्या मंचावर बसलो होतो त्यावेळेस, आता जरी तुम्ही एपिसोड पाहिला ना तो पूर्ण माझा, तरी भाऊ कदम स्वतः बोललेले आहेत की मी जो घडलोय, मला जे नाव मिळाले ते खास संजय लोंढे यांची कृपा. क्या बात आहे. वा. कारण मी शांताबाई गाणं करून पब्लिक समोर जर नाही येत तर मी इतका फेमस नसतो झालो असं त्यांचं म्हणणे. तुम्ही एपिसोड पूर्ण पहा, चेक करा, बघा. मी काय माझ्या मनाचं बोलत नाही आहे. आणि सर भाऊ कदम सरांचं पण खरं एक विशेष आहे की त्यांनी ती कबूल केलं नाही का, एक्सेप्टन्स की नाही. सो ग्रेट ॲक्टर इज भाऊ कदम सर. सो सर जेव्हा तुम्ही हा जो प्रवास करत होता स्ट्रगलिंगचा, त्यावेळेस असं तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं काय अपेक्षा होती किंवा त्यांनी कलाकारांना हेल्प केली होती की जेणेकरून? बरोबर आहे तुमचं म्हणणं, जर्नी चांगली होईल त्यांची. मला काही वर्षापूर्वी असं वाटायचं की मला इतकं मी धनगर वाड्यात घुसला, लोकगीतं इतके लिहिलीत, हे केलं आहे, मला सरकारने काहीतरी दिलं पाहिजे असं मला वाटायचं. पण नंतर मला असं कळलं की ज्यावेळेस वय 50 पूर्ण होतात तिथून पुढं शासकीय काही फायदे आहेत ते मिळतात, त्याच्या आधी काही मिळत नाही. 50 ओलांडल्याच्या नंतर. आता सध्या मी सदनिका मागतो एक घर लोककलावंत म्हणून. आता माझं वय 50च्या पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळं मी दिलेलं आहे, त्यांना निवेदन पाठवलेलं आहे सरकारला. तर मला निश्चित खात्री आहे की सरकार माझ्या आधीच्या कार्याचा आढावा घेऊन आणि सध्याची परिस्थिती पाहून नक्कीच मला ते एक सदनिका माझ्या नावे करतील, एक लोककलावंत म्हणून मला देतील अशी मी आशा व्यक्त करतो. नक्कीच सर, नक्कीच होईल. सर जबरदस्त एक मजा आली आजच्या या एपिसोडमध्ये पॉडकास्टच्या. आणि डेफिनेटली वन्स अगेन ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग लॉन्चेस, फॉर युअर अपकमिंग अल्बम, सॉंग्स. आणि डेफिनेटली जसं आम्ही आत्तापर्यंत डान्स करत आलो आहोत तुमच्या गाण्यांवर, इथून पुढेही करत राहू. येणारा जमाना हा पण नाचत राहील, मजा करत राहील. सो वन्स अगेन सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग P3 पीपल, प्रतीक अँड पॉडकास्ट. भेटूयात आपण लवकरच इन द नेक्स्ट सेगमेंट. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. ओके.